केंद्रीय मंत्री अमित शहा आज नवी मुंबई दौऱ्यावर आहेत। मुंबईसह कोकणातील मतदारसंघाचा शहा आढावा घेणार आहेत। नवी मुंबईत अमित शहा आज भाजपा पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुद्धा करतील। दुपारी 1:30 वाजता अमित शहा आमदार खासदारांशी संवाद साधणार आहेत। दादर इथल्या स्वामीनारायण मंदिरातील योगी सभागृहात या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सगळ्याचा आढावा देखील घेतलेला आहे। नेमके कार्यकर्त्यांना संवाद मेळाव्यात काय अपेक्षित आहे या सगळ्या संदर्भात दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। आपल्या सोबत भाजपचे दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष आहेत राजेश शिरवडकर। सर, काय सांगाल भाजपच्या कार्यकर्त्याच्या मनात काय आहे? कारण लोकसभेमध्ये 6 पैकी 4 जागांवर महायुतीला पराभव स्वीकारावा लागला। अवघ्या 2 जागा आल्या, त्यामध्ये 2 जागांमध्ये तुमचाही पराभव होता। आता अमित शहांनी नेमकं काय मार्गदर्शन करावं? पहिली तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो फेक नॅरेटिव्ह झाला त्याच्यामध्ये काही प्रमाणात आम्हाला कमी जागा मिळाल्या खरं आहे, पण आता ह्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद करण्यासाठी माननीय अमितजी येत आहेत आणि निश्चित रूपात ग्रासरूटचे आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांना आजच्या या मेळाव्याला बोलवलेलं आहे आणि बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुख आणि पन्ना प्रमुख याच्या संदर्भात मार्गदर्शन होणार आहे आणि यावेळेला विधानसभेमध्ये पुन्हा कमळ फुलणार आहे। लाडकी बहीण योजना असू दे आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत महाराष्ट्र खूप अग्रगण्य आहे। इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत फार नंबर 1 आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र ह्या विकासाच्या दिशेने चाललेला आहे। त्यामुळे मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं त्यापेक्षा विधानसभेच्या ह्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम आणि पुढे नेण्याचं काम ही महायुती सरकारच करणार आहे आणि त्यासाठी चंग बांधण्याचं काम आज मेळाव्यातून होणार आहे। एकंदरीत या मेळाव्यामध्ये वॉर्ड अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, प्रदेशचे जे कार्यकर्ते आहेत, मंडळ कार्यकर्ते आहेत, हे सर्व नगरसेवक, आमदार, खासदारांची संख्या पकडली तर जवळपास 1600हून अधिक कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी विराजमान होणार आहेत। त्यामुळे या 1600 लोकांना एकूणच अमित शहा काय बंद दाराआड कानमंत्र देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन हमीद मस्तानसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।